तर ताई आपणास वाढदिवसाच्या प्रथम शुभेच्छा. थँक्यू. भाजप या पक्षामध्ये आपण प्रदेश स्तरावरती काम करत आहात. तत्पूर्वी आपण विविध राजकीय पक्षांमध्ये काम करत असताना किंवा सामाजिक ह्याच्यामध्ये आपल्या कामाचा ठसा नेहमीच दिसून आला आहे. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध स्तरातून शुभेच्छा आपणाला येत आहेत. तर या निमित्ताने आपण काय सांगाल? नक्कीच विविध क्षेत्रातून ज्या वेळेला फोन येतात ते आपुलकीचे फोन असतात आणि खरंच कर्तृत्व आपण घडवत नाही, आपल्याला सहकार्यांची भावना देणारे कार्यकर्ते लागतात आणि समाज स्तरातून तळागाळातून प्रत्येक ठिकाणाहून जेव्हा फोन येतात वेगवेगळ्या पक्षाचे फोन, त्यावेळेला खूप आनंद वाटतो की आपण केलेल्या कामाची दखल ही प्रेमातून आणि निष्ठेतून होते. या ठिकाणी माणसाच्या मनात आपण चांगलं काम रुजवलं की नक्कीच त्याचं आपल्याला फळ चांगलं मिळतं, हे आज मला दिसून आलं. चित्राताई, आपण कुठल्याही पदावरती असाल किंवा कुठल्याही सामाजिक क्षेत्रात काम करत असाल तरीही चिपळूण तालुका असू दे किंवा जिल्ह्यामध्ये आपल्या एक अस्तित्वाचं एक वेगळं वजन आहे किंवा आपण ज्या ठिकाणी असतं त्यावेळी निश्चितच त्या ठिकाणी आपल्याकडे आपल्या कामाकडून लक्ष वेधलं जातं. आपण विशेषतः काय उल्लेख करू शकता की महिलांसाठी आपलं काम चांगलं आहे, तर असं कुठलं एखादी कामगिरी सांगता येईल आपणास? जास्तीत जास्त महिला बचत गट सक्षमीकरण आणि आर्थिकदृष्ट्या सबल कशी महिला होईल. कारण कुटुंब चालवताना महिलेला चणचण लागली नाही पाहिजे, कारण आयुष्यात प्रत्येक गोष्टीला सामोरं जाताना महिला कुटुंब चालवते. मुलांचं शिक्षण असेल, आजारपण असेल, अशा वेळेला नक्कीच पैसा हा मेन अग्रस्थानी आहे आणि त्यासाठी मी मराठा पतसंस्थेमध्ये व्हाईस चेअरमनचं काम करते. पण प्रथमतः बघाल तर महिलांसाठीची खाती उघडणी, बचत खाती, आणि ते पैसे ठेव म्हणून कसे उपयोगात येतील कुटुंबासाठी, ह्याच्यासाठी मी जास्ती भर देते. बचत गट तर तुम्ही बघत असाल, महिला बचत गटाच्या माध्यमातून उमेदच्या ह्याच्यातून खूप कामं करतात. पण 10 महिला एकत्र आल्या की थोडीशी तडजोड करावी लागते आणि उद्योगधंदा म्हणावा तितकासा मोठा आपल्या कोकणात, प्रथमतः रत्नागिरी जिल्ह्यात म्हणावा इतका असे मोठी कामं किंवा मोठ्या फॅक्टरीज झालेल्या नाही आहे. पण तरीसुद्धा बँकांच्या माध्यमातून ठेव कशी करावी किंवा ते पैसे साठवावेत कसे, त्याच्यासाठी उद्योगधंदा, घर, मूल, चूल, गृहिणी म्हणून तिने काय उद्योगधंदा अजून करायला पाहिजे, ह्याच्यासाठी खूपशा प्रकारचे ट्रेनिंग्स देणं आणि त्यांना सक्षमपणे कसं उभारी देणं, हे सुद्धा मी ह्या माध्यमातून काम करते. प्रदेश स्तरावर काम करत असताना आपली जी नाळ जी आहे ती ग्रामीण भागाशी पण विशेषतः जोडलेली असते. तुम्ही इकडे पण सक्रिय असता. अगदी प्रदेश स्तरावरती अगदी सांगायचं उदाहरण म्हटलं तर चित्राताई वाघ ज्या आहेत त्यांच्याशी आपले संबंध जे आहेत ते सर्वश्रुत आहेत, सगळ्यांना माहिती आहे. तर ही सांगड कशी घालता? म्हणजे तिकडे पण तुमचा संपर्क असतो, इकडे लोकांचे पण कामासाठी तुमचा पुढाकार असतो. नक्कीच ताई, आम्हाला ज्या वेळेला मला पद दिलं त्यावेळेला लोकसभा संयोजक म्हणून हे सुद्धा एक वेगळं स्थान मला तिथे दिलं आणि मग लोकसभेची जबाबदारी जी असते तर त्यावेळेला नक्कीच आपण बघत असाल की खासदार म्हणून नारायण राणे साहेबांना त्यावेळेला तिकीट मिळालं आणि राणेसाहेब तर तुम्ही नेतृत्व खूप चांगलं, त्याच्यामुळे त्यांचं काम करायला खूप आनंद वाटला आणि ते निवडूनसुद्धा युतीच्या माध्यमातून आले. ताईने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रत्येक गोष्टीतल्या अगदी सक्रिय सभासद करून घेणं, ते सुद्धा मी आपल्या ह्या भागातून अगदी मी म्हणेन पूर्व विभाग असेल, दसपटी असेल, मी ज्या राहते त्या ठिकाणी ह्या मतदारसंघात जिल्ह्यात जसे सभासद करता यावे तर भाजपचे मी सभासद करण्यासाठी तत्परतेने चांगलं काम केलं. अगदी तसं म्हणायला गेला तर मोदी साहेबांनी मन की बात हा सुद्धा अगदी आम्ही घरात 4 जरी असलो तरी नक्की मी आज्ञेचं पालन करते. खूप आनंद वाटतो की ज्या वेळेला सिस्टीममध्ये काम करत असताना आज रवींद्र चव्हाण साहेबसुद्धा प्रदेशचे अध्यक्ष आहेत. खूप म्हणजे चांगलंच काम ते करायला लावतात आणि खूप चांगल्या तऱ्हेने हिंदुत्व होऊन ते सुद्धा चांगलं आम्ही काम करतो. ते आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्याचं हे एक व्यासपीठ आहे आणि त्याच्यासाठी मला ह्या व्यासपीठावरती पेक्षा तळात जाऊन काम करायला जास्ती आवडतं. कारण लोकांची काय म्हणणे आहेत, कारण आता बघत असाल योजना खूप आहेत आणि ह्या योजना लोकांपर्यंत कशा पोचल्या जातील. माझ्याकडे तर तुम्ही बघाल तर अगदी महिलांची खूप घरेलू महिला कामगार असतील किंवा गौंडी कामगार असतील, अशा वेगवेगळ्या योजना, ह्या योजनांची कामं मी खूप स्वतःच्या घरातच करून देते. साधेसे फॉर्म असतात आणि त्याच्यावरती हा जो त्यांना मिळणारा फायदा असतो हा असा फुकटचा असतो.
13 रुपयातच ते घरेलू महिलांचे फॉर्म भरून मी दिले. फक्त आपल्याला सबमिट करून रत्नागिरीत द्यायला लागतात. हे लोकांची बारीक सुरीक जेव्हा कामं रेशन कार्डापर्यंत होतात, हीच करायला मला आवडतं. आणि जर एखादं काम झालं की एक महिला दुसरीला सांगते, आणि ह्याचा मला खूप अनुभव येतो की महिला ही तिच्या कामासाठी, कारण तिला घर मूल शेती करून करायचं असतं, तिला नेता कोण आहे हा महत्त्वाचा नसतो, तिचं काम होणं महत्त्वाचं आहे. एखादं पोलीस स्टेशन असेल त्यावेळेला अडलेली लोकं येतात आणि खूप मार्गी लावायला आवडतं, कारण पोलीस प्रशासनसुद्धा अगदी दखल घेऊन कामं चांगली करतात. मग त्यावेळेला खरं काय आणि खोटं काय हे बाजूला असतं, पण ज्यावेळेला आपल्याला भूमिका खरी माहिती असते तेव्हा आपण त्या माणसाला न्याय मिळवून देतो. ह्याच्यात मला आनंद वाटतो. एक राजकीय प्रश्न असा विचारतो की जिल्ह्याचे खासदार जे आहेत ते भाजपचे नारायण राणे साहेब आहेत, आणि आपण जर चिपळूण तालुक्याचे आमदार जे आहेत ते शेखरजी निकम आहेत. म्हणजे युतीचे सरकार, युतीचे सर्व आमदार खासदार आहेत. तर विकासाच्या बाबतीत आपण समाधानी आहात का, चिपळूण तालुका म्हणा किंवा जिल्ह्याच्या ह्याच्यात? नक्कीच समाधानी आहे, कारण सरांच्या माध्यमातून सुद्धा खूपशी कामं मंजूर होत आहेत. आणि त्याच्याच बरोबरी नारायण राणे साहेबसुद्धा खूप कामं मंजूर, ज्या ज्या ठिकाणा प्रत्येक गावातून शाळा दुरुस्ती असेल, रस्त्याची असेल, ज्या ज्या खासदार फंडातून जो निधी द्यायचा असतो, तर साहेब कायम 4 फेऱ्या मारायला कधीच लागत नाही. एका पत्रातच साहेबांचं काम पूर्ण होतं आणि आनंद वाटतो की युतीचं सरकार असल्यामुळे कामं मार्गी लागतात. त्यातून माझ्याकडे आलं तर मी सुद्धा तो मार्गस्थ लावते. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती आपण बरेच जणांना मेसेजद्वारे कळवलं आहेत की भेटायला यायचं, हे करू नका, अशा पद्धतीने संदेश तुम्ही पाठवला आहे. तरी देखील या अतिवृष्टीच्या बद्दल आपण काय आवाहन कराल? थोडंसं आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून किंवा कोकणात अतिवृष्टी ही एक बघत असाल तुम्ही, पंतप्रधान साहेबांनीच आम्हाला सांगितलेलं आहे, एक पेड माँ के नाम. नक्कीच सृष्टीला झाडाची गरज आहे. आणि आपल्याकडे कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्यात आपल्याकडे झाडं खूप झाल्यामुळे हा ज्या वेळेला झाडं लावतो तर आपल्याला अतिवृष्टी हवी, दुष्काळ पडायला नको, पण त्या दृष्टीने खूपसा पाऊस आपल्याकडे आहे, धरण आपल्याकडे कोयनेचं आहे. सतर्कतेचा इशारा हा प्रत्येकजण देतोय, त्याप्रमाणे मी देईन. स्वतःचा जीव वाचवणं, स्वतः मुलांना शाळांनासुद्धा सुट्ट्या दिल्या आहेत आणि म्हणूनच मी माझा वाढदिवस हा करतच नाही खरं, कारण ह्या अतिवृष्टीच्या काळात पण लोकांचं प्रेम आणि तितका त्यांना आवड, त्याच्यामुळे शेवटी मला त्यांचे बुके घ्यावे लागतात आणि आशीर्वाद घ्यावे लागतात. पण लोकांना मी सांगेन, खरंच शांततेने आणि संयमाने आपला जीव कसा वाचवता येईल, आजूबाजूच्या लोकांनासुद्धा कसं वाचवता येईल, आणि संयमाने आपलं सामान, दुकानदार असतील त्यांची तर मला खंत वाटत राहते. आमच्या चिपळूण शहरात तर खूप नुकसान होतं आणि दरवेळेला उमेदीने ते उभे राहून परत सुरू करतात, पण थोडीशी त्याच्यावरती यंत्रणा आमचे खासदार साहेब आहेत किंवा आमदार साहेब आहेत, वरती आपलं युती आहे, महायुती आहे, तर चांगल्या तऱ्हेने आपलं काम, आमचे देवाभाऊसुद्धा मुख्यमंत्री आहेत, चांगलं ह्याच्यावरती नियोजन होईल. किंवा सरकारी यंत्रणासुद्धा NDRFची इथेसुद्धा टीम हजर झालेली आहे, त्याच्यामुळे चांगल्या तऱ्हेने आपल्याकडे काम होईल आणि लोकांनी आपला जीव चांगल्या तऱ्हेने वाचवावा ही त्यांना विनंती करेन.